हॅलो गाईज, वेलकम बॅक टू द न्यू व्हिडिओ. तर आज मी आलो आहे डॅनियल बून नॅशनल फॉरेस्ट इथे, आणि जे आहे केंटकी स्टेटमध्ये. तर माझ्या घरापासून म्हणजे मी जर राहतो डेट्रॉइटमध्ये, तर तिथून जवळजवळ 7 आवर्सची ड्राईव्ह करून मी इथे आलो आहे. आणि डॅनियल बून नॅशनल फॉरेस्ट हे 2 एरियाजमध्ये डिवाईड आहे. एक तर आहे रेड रिव्हर जॉर्ज जिओलॉजिकल एरिया आणि दुसरा आहे साऊथ फोर्क रिव्हर रिक्रिएशनल एरिया. तर आज आमचा आहे डे 1 आणि टोटल 3 डेजची ही ट्रिप आहे. तर आजच्या पहिल्या डेमध्ये आपण बघणार आहोत रेड रिव्हर जॉर्ज जिओलॉजिकल एरिया, आणि इथे ट्रेल्स वगैरे आहेत. तर आणि हे फॉरेस्ट फेमस आहे आर्चेससाठी, जे नॅचरली बनले आहेत. तर आता सकाळचे वाजलेत 10 आणि थोडं लेट झालं आहे, बट आज आपण काही ट्रेल्स कवर करणार आहोत. तर आता म्हणजे आपलं फॉरेस्ट सुरू होतं आहे. आता आम्ही स्टार्ट पॉईंटला पोहोचलो आहे. काल संध्याकाळी निघालेलो मिशिगनवरून. तर या जर्नीमध्ये म्हणजे आम्ही 3 जण ट्रॅव्हल करतो आहे. तर माझ्यासोबत आहे रजत, हा पहिल्यांदाच आला आहे. तर आणि दुसरा आहे शुभम, त्याला तुम्ही बघितलंच असेल. तर अशा मी 3 जण ट्रॅव्हल करतो आहे. तर असं बघू आता आपण ही ट्रिप कशी जाते आमची, आणि तुम्ही पण एन्जॉय करा हे ट्रेल्स आणि हे नॅशनल फॉरेस्ट. सो आता आम्ही आलो आहे आमच्या पहिल्या ट्रेलला, ज्याचं नाव आहे चिमनी रॉक ट्रेल. तर तुम्ही बघितलं असेल की असा हा मातीचा रस्ता आहे पूर्ण यायला. आणि आता हा 0.8 माईलचा ट्रेल आहे, आणि इट विल टेक अप्रॉक्सिमेटली 15 to 20 मिनिट्स फॉर दिस ट्रेल. तर हा असा ट्रेल आहे, आणि आपण एकदम रॉकच्या एंडला जातो, त्यामुळे काय म्हणतात चिमनी रॉक. तिथून पूर्ण नॅशनल फॉरेस्टचा व्ह्यू दिसतो. सो आता आम्ही आलो आहे आमच्या सेकंड ट्रेलला, ज्याचं नाव आहे रॉक ब्रिज ट्रेल. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की या फॉरेस्टमध्ये 100हून जास्त आर्चेस आहेत. तर आता आपण आहोत नॉर्थ साईडला आणि इथला हा म्हणजे एकच आर्च आहे, जो सँडस्टोननी नॅचरली कार्व झाला आहे, आणि त्यातून ती रेड रिव्हर फ्लो होते. त्यासाठी हा आर्च फेमस आहे, आणि त्यामुळे इथे गर्दी आहे लोकांची. आणि यायला असा पूर्ण मातीचा रस्ता आहे, तो मागे असा बघताय पूर्ण मातीचा रस्ता आहे यायला. आणि पार्किंग पण कमी आहे खूप, तर गाड्या लोकांनी मध्ये मध्ये लावण्याची जागा मिळेल तिथे. आणि आता हा टोटल आहे 1.5 माईलचा ट्रेल. तर तेवढाच वेळ लागेल जेवढा मागाशी लागलेला. तर आता आम्ही हा ट्रेल सुरू करतो आहे. सो जसं आम्ही कर्वकडनं निघालो तर जोरात पाऊस आला आणि तुम्ही बघत असाल की आम्ही
हा पण दिसायला भिजलो आम्ही दोघं, पण फुल वेदर चेंज झालं. म्हणजे आता पूर्ण ऊन होतं, गरमी होती आणि आता फुल एकदम डार्क झाले आणि फुल डेन्स ट्रीज आहे तिकडे, त्याच्यामुळे खूप भारी वाटतं आतमध्ये. आणि असं फॉग वगैरे पण दिसलं आम्हाला मध्ये येताना. सो आता आम्ही कार पार्किंगकडे निघालो आहे आणि अजून पण पाऊस पडतोच आहे, पण एवढं आतमध्ये पाणी येत नाही आहे या झाडांमुळे. सो मगाशी पावसामुळे खूप भिजलो, त्यामुळे पटकन चेंज केला आम्ही आणि आता आम्ही चाललो आहे थर्ड ट्रेलला. त्याचं नाव आहे स्काय ब्रिज ट्रेल. तर हा पण 1 माईलचा एक ट्रेल आहे, लूप आहे आणि इथून पण आपल्याला एक आर्क दिसणार आहे. तर आता पण पाऊस पडण्याची शक्यता आहे, कारण गडगडतं आहे, अंधार झाला आहे. बट आम्ही सो मजा तर येते. सो आता बघू हा आर्क कसा आहे आणि ट्रेल कसा आहे ते. सो हा आहे तो एक आर्क, सँडस्टोन आर्क, आणि हा मेजर आर्क आहे या नॅशनल पार्कमधला आणि जवळजवळ 100 फूट लांब आहे हा. तुम्ही बघत असाल तिकडे एक टोक आहे आणि ह्या साईडला एक टोक आहे, मध्ये फक्त हा एक पिलर आहे आणि ह्याच्यावरून पहिले ट्रेल जाते आणि गोल फिरून मग खालतून येते. सो स्कायब्रिजचा ट्रेल करून पुढे आम्ही त्याच रेड रिवर रोडने ड्राईव्ह करत एका पॉईंटला आलो. हा पॉईंट तर आयटेनरीमध्ये पण नव्हता, सगळ्या गाड्या वळल्या आतमध्ये, मग मी त्यांना फॉलो करत आलो आणि आता इथे आहे रेड रिवर रॉक जम्पिंग किंवा क्लिफ जम्पिंग. तर असं असतं, मोठा रॉक असतो, त्याच्यावरून तुम्ही नदीमध्ये जम्प करू शकता आणि इथे सस्पेन्शन ब्रिज पण आहे आणि ॲप्रॉक्सिमेटली पार्किंगपासून हार्डली 5 to 10 मिनिट्सच्या वॉकवर ह्या दोन्ही जागा आहेत. तर आता आम्ही तेच बघायला चाललो आहे आणि शुभम आणि रजत बोलतात की ते क्लिफ जम्पिंग करतील. सो बघूया आता काय मजा येते ती. सो रेड रिवर जिओलॉजिकल एरिया इथून बाहेर पडून आता आम्ही आलो आहे कॉर्बिन इथे, कारण आमचं इथे स्टे आहे आणि कॉर्बिन ही जागा फेमस आहे तर KFC या चिकनसाठी. तर KFC जिथून इन्व्हेंट झालं, तर एका माणसाचं नाव होतं कर्नल सँडर्स, त्यांनी ती रेसिपी इन्व्हेंट केली आणि मग त्यांनी सँडर्स कॅफे ओपन केलं. तर त्याच सँडर्स कॅफेला आता आपण आलो आहे आणि मग नंतर ते KFCने बाय केलं. तर KFC म्हणजे केंटकी फ्राईड चिकन. तर आता आम्ही त्या ओरिजिनल सँडर्स कॅफेला आलो जिथे ते KFC इन्व्हेंट झालं आणि इथे त्यांचं म्युझियम आहे आणि आम्ही इथेच आजचा डिनर पण करणार आहोत. सो जस्ट आम्ही आता ऑर्डर दिली आहे आणि काय काय रे तुझ्यामध्ये? एक 2 ब्रेस्ट आहेत, एक विंग आहे आणि त्यामध्ये 2 ब्रेस्ट 2 विंग्स आणि 2. तर ही बकेट आहे, मी बकेट घेतली आहे. तर 8 पीस बकेट आहे आणि हे 2 साईड्स आहेत आणि हा एक मी फेमस बोल घेतला त्यांचा व्हेज चिकन. तर आता आम्ही तिघांमध्ये खाऊ आणि बघू कशी टेस्ट आहे. आज आहे डे 2 आमच्या ट्रिपचा आणि काल रात्री KFCमधून खाऊन आम्ही घरी आलो. तर हे आहे आमचा त्या म्हणजे कालचा आमचा स्टे इथे होता, त्याचं नाव आहे कॉर्बिन इन. तर KFCचा रिव्ह्यू द्यायचा म्हणजे ऑनेस्टली सांगू तर खूप ऑइली फूड होतं, मला तर वाटलं, सर्वांनाच वाटलं आम्ही तिघांना. आणि कम्पेअर्ड टू कॉस्ट एवढी काय टेस्ट भारी नव्हती. मला तर ऑनेस्टली सांगू तर KFC म्हणजे इंडियातलंच चांगलं वाटतं, कारण ते आपल्या तिकडे स्पायसेस वगैरे लावतात. इथे इट्स लाईक जस्ट द बेसिक चिकन दॅट दे फ्राय अँड अकॉर्डिंग टू दॅम दे हॅज सम रेसिपी सो विच दे डोंट शेअर. तर
म्हणजे एवढी खाऊन तर मजा नाही आली आणि किमतीच्या मनाने महाग पण वाटलं. तर काल आपण फिरलो नॉर्थ पार्ट त्या नॅशनल फॉरेस्टचा. आज आम्ही चाललो आहे साऊथ पार्टला. तर तुम्हाला फर्स्ट पार्ट कसा वाटला हे मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि यातला कुठला तुम्हाला आर्क जास्त आवडला हे पण मला कळवा. तर भेटू आपण याच ट्रिपच्या पार्ट 2मध्ये. तोपर्यंत स्टे सेफ, हॅव फन.